आज येणार होते मामा म्हणजेच माझे मामसासरे. तर त्यांच्यासाठी खीर, पुरी, आलूची रस्स्याची भाजी. तर भाजी तयार होती. पुऱ्या पण केलेल्या होत्या. पुऱ्या बघा तुम्ही मस्त बघू शकता. मी पुऱ्या गरम गरम पुऱ्या केलेल्या होत्या. मामा आलेले होते. आईंच्या गप्पा वगैरे चालू होत्या. तर तोपर्यंत स्वयंपाक झाला. त्यानंतर ना आईंनी मस्त असं वाढून दिलं. आलूची भाजी, पुरी, भजे, कुरडई, पापड सगळं काही व्यवस्थित असं वाढून दिलं आणि वरण भात सुद्धा केलेला होता. त्यानंतरनं त्या दोघांनी जेवण केलं. तर आदित्य हा त्यांचा मुलगा आहे. तो इथंच राहतो, शिक्षणासाठी आलेला आहे. त्यानंतरनं त्यांचं जेवण झालं. मी वर आले. वर येऊन बघितलं तर कपडे तसेच पडलेले होते, कालचे काढलेले. त्यांच्या घड्या करून घेतल्या, अंथरूण उचलून ठेवून घेतले, प्रेस उचलून ठेवून घेतली. खालचे भांडे घासल्यानंतर ना मी कपडे घेऊन आली. कपडे पण भरपूर पडलेले होते 2 बकेटीमध्ये. चटई पण धुवायची होती. बघा, रविवारचा दिवस आणि माणसांना मस्त झोपायला भेटतं, पण बायकांना नाही, सुट्टीच नसते. तुम्हाला रविवारी आराम करायला भेटतं